आम्ही सारे खवय्ये. आपण प्राची नाचण्यांशी गप्पा मारणार आहोत, ज्या स्वातीच्या मोठ्या बहिणी आहेत. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, आम्हाला स्वातीने म्हणजे खूप छान शिकवले पदार्थ. तर तुम्ही ट्रेनिंग दिलं होतं का? नाही, तिने मला दिलं. तिने तुम्हाला ट्रेनिंग दिलं? अच्छा, होतं असं कधी कधी ना, कधी कधी असे उलटे प्रकारही होतात स्वयंपाकघरामध्ये. आपण कितीतरी गोष्टी आपल्या लहान मैत्रिणींकडनं किंवा भाच्या वगैरे असतात त्यांच्याकडनं आपण शिकतो. खास करून मला असं वाटतं नवीन पिढीचे जे पदार्थ ना. बरोबर आहे. काय काय शिकलं तुम्ही त्यांच्याकडे? ज्याकडनं असं म्हणजे आता मला तिने यादी हा मोठी. आणि घरच्यांना काय खायला घातलं मग? घरच्यांना भरपूर, कारण सगळ्यांना आवडतं ना घरच्यांना, म्हणजे खाण्याचे सगळे खवय्ये आहेत त्याच्यामुळे. कोण कोण आहे घरी? घरी माझे मिस्टर आणि 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. आणि मग ते सगळेजण खादाडीच करतात फक्त का मदत पण? नाही नाही, मिस्टरांची खूप मदत असते सामान आणून द्यायला. अच्छा, म्हणजे दोघी बहिणींनी खरंच काहीतरी पुण्य कमावलंय, कारण दोघींचे मिस्टर काही करायचं म्हटलं की त्यांचा एकदम पूर्ण सपोर्ट असतो मला, आणि सामान आणून द्यायला पहिले ते जाणार, मग मी करणार. क्या बात आहे. बरं, आता पहिला जो तुम्ही पदार्थ बनवताय ते कसलं सामान आहे? नाव काय आहे त्याचं? मशरूम दो प्लाझा. ओके, मशरूम दो प्याजा. म्हणजे त्याच्यामध्ये मशरूम आहे आणि प्याजा म्हणजे प्याज पण आहे. पण मला पूर्ण साहित्य पाहिजे. काय काय सांगा मला. मशरूम, उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि कांद्याचे परतून घेतलेले काप आहेत, टॅमॅटो बारीक चिरलेला, बदाम आणि काजूचे काप, दही, दुधावरची साय, जिरा पावडर, अख्ख्या मसाल्याची पावडर, लाल मिरची पावडर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आता कांदा आपण भरपूर घेतलेला आहे ना, तर तो आधी परतून घ्यायचा. परतून लाल करायचा तेलावरती. हो, ही 2 कांदे आहेत हे. ह्याची आपण ग्रेव्ही करणार आहोत. म्हणजे पातळ ग्रेव्ही, रेग्युलर भाजी ना? हा हा, जसं आपल्याला हवं तसं. म्हणजे चांगला मला वाटतं लाल करायला लागेल. पूर्ण लाल करायचा. हा, गुलाबी रंग झाला पाहिजे त्याचा अगदी. जसं आपण लाल करतो ना तसं त्याला कलर चांगला येतो ग्रेव्हीला, म्हणून पूर्ण लाल करून घ्यायचा कांदा अगोदर. सगळा पूर्ण लाल झाला पाहिजे तो. आणि हा मुख्य म्हणजे एक वन ऑफ द मुख्य घटक त्याच्यातला असा आहे. म्हणजे एरवी आपण फक्त फोडणीला वगैरे वापरतो, तर त्याच्याऐवजी ते पूर्ण ग्रेव्ही. पूर्ण ग्रेव्ही आपण ह्याची ग्रेव्हीच करणार सगळी. ओके, ठीक आहे. कांदा आपण चांगला लालसर करून घेऊया, म्हणजे मग पुढचे काय काय मसाले घालणं करता येईल. कांदा चांगला ब्राऊन झालाय आणि आता मिक्सिंग करायचं. एका बाउलमध्ये घालून सगळा कांदा आपण काढला. तो दह्यासकट मिक्स करायचा आपल्याला. मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. अच्छा, एकदम पेस्ट. हा, पेस्ट करून घ्यायची आहे. पण मग म्हणून ते गोडसर होणार का? हो ना, थोडंसं जास्त नाही. म्हणजे दही आंबट असेल, म्हणजे जास्त गोड दही घ्यायचं, आंबट घ्यायचंच नाहीये. दही गोडच हवे. ठीक आहे, मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया. हा, मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ आपण. आता वाटण आलं आपलं, मिक्सरमधून करून चांगली पेस्ट ज्या त्या म्हणाल तर तसं. आता काय घालताय? आता हा टॅमॅटो आहे ना, पूर्ण शिजवून घ्यायचं तेलामध्ये आपल्याला. टोमॅटोच्या पूर्ण परतून घ्यायचं. ते पूर्ण शिजलं की आपण ती केलेली पेस्ट पण याच्यामध्ये परतणार आहोत. ही जी कांदा आणि दही. ओके, टिपिकल पंजाबी पदार्थ आहे. हो, प्युअर पंजाबी. आणि हा रोटी सोबत खूप छान लागतो खायला. आता आपण हे घालणार आहोत. रोटी पण शिकलात तुम्ही? हो, रोटी पण करते ना. पूर्ण सगळं घालून टाका त्याच्यामध्ये. त्याचं मापाचंच आहे. म्हणजे बेसिकली व्हाईट ग्रेव्ही मध्ये बनणार आहे. हो, एकदम व्हाईट म्हणजे एकदम व्हाईट नाही होणार. नाही, कारण मसाले येतील ना. आता होत आलं थोडंसं. संपूर्ण चांगलं परतून घेतलं आपण. तेल पण सुटत. तेल सुटत चाललंय तसं. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. काय घालतो? प्रथम आता लाल मिरची पावडर 1 चमचा. हे तिखट आपण करू शकतो? हो, तिखट आपल्यावरती आहे अवलंबून. नंतर ही जिरा पावडर आहे. अच्छा, ती पण 1 चमचा घ्यायची. स्वाद चांगला येतो याचा. आणि हा अख्खा मसाला जरा जाडासा बारीक करून घेतलेला आहे. भरपूरच जाडसर घेतला. भरपूर जाड. ह्याच्यामध्ये सगळं आहे. मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल,
जायपत्री, अच्छा, मायपत्री, संपूर्ण तो अख्खा मसाला आहे तो भाजून आपण जाडसर वाटून घेतलेला आहे. ह्याचा जबरदस्त flavor. हा आणि जिरा पावडर, हे दोन जे आहेत ना पण तुम्ही त्याचा हे स्वाद छान येतो. ऑलमोस्ट फ्रेशच ग्राइंड केलं, करून ठेवलेलं नाही. नाही नाही नाही, फ्रेशच करून घेतलं आम्ही, सगळं फ्रेशच आहे ते. कारण हे फ्रेश त्याचा जो अरोमा आहे, स्वाद चांगला येतो. स्वाद मस्त हा, कलर बघा छान आला आता. मस्त मस्त. हा, आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मशरूम घालणार आहोत. मीठ लावलं हा, घालायचं शेवटी? थोडेसे मशरूम घालायचे अगोदर. मशरूम घालूयात. क्लास लागला. याच्याबरोबर ते हे पण करतात ना, अनियनचा जो परोठा असतो तो, म्हणजे स्टफ्ड हा, हा, अनियन हा. पराठा किंवा स्टफ्ड कुठला साधा, म्हणजे अगदीच पनीर पराठा वगैरे नाही, जस्ट थोडस कसुरी मेथी किंवा असं काही घालून पराठा आता जो हे करतात. मशरूम थोडे शिजून द्यायचे आपल्याला. थोडंसं मीठ चवीपुरता. क्लास लागला. थोडंसं मशरूम शिजण्यासाठी आपल्याला Just. थोडंसं आपल्या ग्रेव्हीप्रमाणे पातळ जाड कशी हवी तशी आपल्याला, आणि मशरूमही शिजले पाहिजेत. बरोबर. पण मशरूमला सुद्धा पाणी सुटेल ना आता? थोडं ते मऊ होतील, हा. जास्त पाणी सुटत नाही, थोडेसे नरम होतात पण ते मशरूम. ते नरम होताना थोडंसं त्याला पाणी सुटतं, हा. त्यामुळे तो अंदाज घेऊन आणि तुम्ही त्याचा ते सगळा तो अर्क जो आहे मसाल्याचा तो मशरूम मध्ये जातो, म्हणून थोडं पाणी टाकायचं आपण. की आता हे झालेलं आहे, म्हणजे हा. भाजी तयार झाली. ही पूर्ण भाजी तयार होता. पण तुम्ही ते मगाशी जे परतून ठेवलेलं आहे मस्त सिमला मिरची वगैरे ते घालायचं ते सजावटीसाठी आहे का? हवंय ना? सजावट ठीक आहे, मग ती करायची सजावट करून घेऊया. भाजी तयार झालेली आहे आणि ह्याची सजावट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी कांदा आणि सिमला मिरची मला वाटतं स्टर फ्राय केलं हा, थोडं ना हा. तेलावरती, तेलावर. आणि अर्धी काजू कच्ची. आणि बदाम पण तुम्ही फ्राय. नाही नाही, ते भिजवून त्याचे काप केलेले आहेत आपण. अच्छा. हा. आणि क्रीम. आणि हे क्रीम आहे मलाई. आता पहिल्यांदा आपण थोडेसे हे घालूयात ह्याच्यावरती मध्ये. ही आयडिया छान शिमला आहे ना? मिरची. हा, म्हणजे दिसायला छान दिसतं आणि चव खाताना चव पण छान लागते याची. छान लागणार. हा, छान लागतं ते. कांदा असा थोडासा सौते केलेला आपण म्हणतो ना. ही अशी मलाई आहे. त्यात बदाम आणि काजूचे काप आहेत. हे सुद्धा आपण आपल्या चवीनुसार आवडीप्रमाणे घालायचे आहेत. मस्त. हा, हे तर काजू पण तुकडे आहेत, काप केले आपण. हा, मस्त काजू. दिसतात. हा, छान दिसतात ना. हा. ओके, तर हे तर तयार झालं. हो, हो. आता हे नुसतं तर खाणं शक्य नाही, नाही. तर त्याला रोटी रोटी पाहिजे. तर ठीक आहे, याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या आधी हा. तुम्ही, कारण आणि त्याच्या बाजूलाच ते हे पण लिहून ठेवा की आपल्याला स्टर फ्राय करून ते घालायचे. हा. हा, सिमला मिरची आणि कांदा. तर ते लिहून घ्या व्यवस्थित, साहित्य आणि कृती. मशरूम दो प्याजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, उभा चिरलेला कांदा, परतून घेतलेले कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, काजू बदामचे काप, दही, साय, जिरे पावडर आणि भाजलेल्या गरम मसाल्याची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा खरपूस तळून घ्यावा. तळलेला कांदा आणि दही मिक्सरमधून एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, दही आणि कांद्याची पेस्ट, तिखट, जिरे पावडर, भाजलेल्या गरम मसाल्याची भरड, मशरूम्स आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भाजी वाफवून घ्यावी. वरून परतून घेतलेले कांदा आणि सिमला मिरचीचे काप, साय आणि काजू बदामचे काप घालून गार्निशिंग करावं. आम्ही